पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे दोन गोष्टी आवर्जून होतात आणि त्या गोष्टी म्हणजे एक तर बाहेर निघताना छत्री घेऊन जा आणि दुसरं म्हणजे खाताना काहीतरी पौष्टिक खा. तर मग आता पौष्टिकच म्हटलं तर मग आपल्याला हेल्दी आणि टेस्टी ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्यावंच लागेल. त्यासाठी आपण आता आज बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लड्डू. तर आपण जे अगोदर खरबुजाच्या बिया ज्या आहे आणि त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया यांना चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर बदामालाही परतून घेतलेलं आहे आणि ज्या अक्रोट आहे अक्रोटलाही परतून घेतलेलं आहे. आणि आता आपण परतवत आहोत ती काजूलाही छान परतवून घेतल्यानंतर आपण यांना थोडं थंड होऊ देऊ. आणि तुम्ही बघत असाल की हे सगळं थंड व्हायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मी त्यामध्ये किशमिश ठेवलेला आहे आणि जो खजूर आहे खजूरला बारीक करून ठेवलेला आहे, अंजीरचे तुकडे करून ठेवलेले आहे आणि त्याचबरोबर जे मनुका आहे मनुकालाही ठेवलेला आहे. एक मोठा जो डोडा असतो ज्याला जायफळ म्हणतात ते आणि विलायची आणि लवंग यालाही बारीक करून घेतलेलं आहे सगळं. आता आपण कढाईमध्ये टाकणार आहोत तूप आणि त्यामध्ये आपण रवा जो आहे हा भाजून घेऊ खरपूसपणे. तुम्ही तुमच्या हिशोबाने रवा टाकू शकता. तर मी 1.5 ग्लास रवा घेतलेला आहे इथे आणि रव्याला भाजणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की त्याला भाजताना त्याचा जो सुगंध येतो आणि हलकासा कलर चेंज होतो तेव्हा समजून जायचं की रवा जो आहे हा भाजलेला आहे. आता गोड म्हटलं म्हणजे आता गोड नाही म्हणत आहे मुलं, तर म्हणून त्यामुळं मी 1 ग्लास साखर घेतली आणि त्यामध्ये 1.25 ग्लास जो आहे हे पाणी टाकलेलं आहे. तर याचा एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आणि बघतो तर काय रव्याचा जो रंग आहे हा चेंज झालेला आहे. आता आपण रवा काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये परत तूप टाकून जे ड्रायफ्रूट्स बारीक करून ठेवलेले होते सगळेचे सगळे ते ड्रायफ्रूटचा बारीक कूट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. चांगल्या तऱ्हेने परतवून घ्यावं लागेल आणि तसंही आपण अगोदर भाजल्या कारणानं आपल्याला जास्त भाजण्याची गरज नाही. मी जास्त बोलत आहे का? काय की मला बोलायला फार छान आवडतं आणि जर तुम्ही कॉमेंट्स केले ना तर त्यावर उत्तर पण मी देणार. तर आपण परतवून घेऊ आणि तूप जे आहे मी टाकलं त्यामध्ये जास्तच, तर त्यामुळे उरलेलं जे होतं मिश्रण ते पण मी यामध्ये छानपैकी मिक्स करून घेते आणि त्याला एक अप्रतिम सुगंध येत आहे. घरामध्ये दरवळत आहे सुगंध हा आणि हा सुगंध इतका अप्रतिम आहे की फारच छान. आणि हे सगळं मिश्रण रवा आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण जे आहे हे मी पूर्ण एकत्र केलेलं आहे आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया छानपैकी. आणि मिक्स झालं की आपण याचे वळवूया लड्डू. फार गरम तर हाताला लागत नव्हतं पण थोडं थंड होऊ द्यावंच लागेल. आणि त्यानंतर मी लड्डू वळून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे लड्डू आपले तयार करायचे आहे. तर हे मी पूर्ण लड्डू आता तयार करून घेते आणि नंतर यांचा स्वाद जो आहे हा अप्रतिम आहे, कारण की